नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आपण बघू शकता 3 HP शक्ती कंपनीचे सोलार 70 मीटर हेड आहे आणि 200 फुटावरती मोटर सोडलेली आहे। साईडलाच बघू शकता बोरवेल इथेच आहे आणि बोरवेलला बघू शकता आम्ही पोत्याने पूर्णपणे कव्हर केलेला आहे आणि सोबत थोडा बांगडी पाईप आहे त्याला सुद्धा पोत्याने पूर्णपणे कव्हर केलेला आहे जेणेकरून ऊन लागणार नाही। तर ह्याचं कारण म्हणजे मोटरचा आणि पंख्याचा पूर्ण लोड जे आहे ते सोबत आलेल्या पाईपवर आणि सोलवर आहे। तर सोल जे आहे ते पूर्णपणे उन्हाने खराब होत आहे आणि 1-2 वर्षाने ते कुजून तिथून कट होऊन सोल जे आहे ते बोरमध्येच पडत आहे आणि ज्यावेळेस आपल्याला मोटर काढण्याचा किंवा काही बिघाड झाल्यानंतर मोटर आपल्याला वर घ्यावी लागते। मोटर काढण्याचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस मोटर वर निघत नाही कारण सोलमध्ये पूर्ण गोल होऊन पडत आहे आणि ती काढण्यासाठी पुन्हा बराच खर्च आपल्याला करावा लागत आहे। त्याच्यासाठी उपाय म्हणून बोरवेलला पूर्णपणे पोत्याने कव्हर केलेले आहे। आपण बघू शकता सोलला कसलाही ऊन लागणार नाही आणि सोल कुजणार नाही। साईडलाच बघू शकता बांगडी पाईपला सुद्धा आपण कव्हर केलेला आहे, तो सुद्धा उन्हानं कडक होऊन खराब होतो। पाईप काय वरून आपण बदल करू शकतो पण मोटर पुन्हा काढणं खूप अवघड जात आहे। आमच्या एरियामध्ये बऱ्याच शेतकऱ्याला असा प्रश्न निर्माण झालेला आहे की उन्हानं सूल काही दिवसांनी कट होऊन मध्येच पडत आहे आणि ज्यावेळेस आपल्याला मोटर काढायची वेळ येते तेव्हा मोटर निघत नाही आणि पुन्हा आपल्याला बराच खर्च जे आहे शेतकऱ्याला येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी काळजी घेतली पाहिजे, पूर्णपणे आपण खराब पोत्याने बोरला कव्हर करून असं बांधून ठेवायला पाहिजे जेणेकरून सोलला ऊन लागणार नाही आणि सोल खराब होणार नाही। बघू शकता 3 HP शक्ती कंपनीचे सोलार अशा पद्धतीने साईडलाच फिटिंग केलेली आहे। शक्ती कंपनीमध्ये आपण 3 HP, 5 HP, 7.5 HP आणि 10 HP पर्यंत सोलार घेऊ शकतो आणि बोरवेलसाठी पण आपण 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर आणि 100 मीटर पर्यंत हेड घेऊ शकतो आपल्या बोरच्या खोलीनुसार आणि आपल्या पाण्याच्या पातळीनुसार। तर बघू शकता आम्ही अशा पद्धतीने बोरला पूर्णपणे पोत्याने कव्हर केलेले आहे। तर सोलार बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।